नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन भोसले. स्वागत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे तर आळंदीला ऑल फॅमिलीसोबत. तर आपण या गाडी चाललेलो आहे इथं आणि शंभू पण सोबत आपल्या दीदी आहे, गाथा दीदी पण आहे, पप्पा, ताई आणि आई इकडे बघा. आपण सगळे सोबत चाललेलो इथं. चला. मित्रांनो, आपल्यापासून जवळपास आळंदी अजून 125 किलोमीटर आहे. 3.25 म्हणजे 3.5 तासाच्या आसपास पोहोचन आपण. चला मग. शक्यतो संध्याकाळीच अंधार होऊन झालं, त्यामुळे संध्याकाळी क्लॅरिटी वगैरे काय नसते व्हिडिओची एवढी, त्यामुळे शक्यतो मी सकाळीच दाखवेल, बाकी संध्याकाळी जास्त काय दाखवणार नाही. नेक्स्ट मॉर्निंग. तर आता आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आपण. तर इकडे या ठिकाणी गाडीचे पार्किंग आहे आणि पुढे इंद्रायणी नदी आहे. इंद्रायणी नदी भारतातील महाराष्ट्र राज्यातील नदी आहे. ही नदी पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणीजवळ उगम पावते. पुढे टाटा धरणामुळे नदी लुप्त होते आणि धरणापासून पुन्हा सुरू होते. लोणावळा शहरातील इंद्रायणीचा प्रवाह साधारणपणे सुमारे 4 किलोमीटर लांबीचा आहे. शहरातले नदी पात्र अत्यंत रुंद आहे. कामशेत रेल्वे स्टेशनजवळ ते पात्र बऱ्यापैकी रुंद आहे. आळंदी गावातून वाहत पुढे जाऊन नदी इंद्रायणी नदी ही भीमा नदीला घेऊन तुळापूर गावाजवळ भीमा नदीस मिळते. कुंडलिका नदी ही इंद्रायणीची उपनदी आहे. इंद्रायणीच्या वरच्या बाजूला धरणाजवळ कुबेरगंगा नावाची एक लहान नदी इंद्रायणीला मिळते. तेथे एक बेट झाले आहे. हेच सिद्धबेट म्हणून पुढे प्रसिद्ध झाले आहे. तर मित्रांनो, आता आपण इंद्रायणी नदीच्या काठी आलेलो आहे. तर इथे हात पाय वर देऊयात, इंद्रायणी नदीचं दर्शन घेऊयात आणि नंतर पुढे जाऊयात दर्शनासाठी माऊलींच्या. तर मित्रांनो, आता आपण इंद्रायणी नदीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेण्यासाठी चालू आहेत आपण. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे एक संत आहेत की ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली आणि या ठिकाणी त्यांचं मंदिर आहे समाधीचं. त्या समाधीवरती मंदिर बांधलेलं आहे. समाधी म्हणजे संजीवनी समाधी आहे, जिवंत समाधी. तर त्या ठिकाणी आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत आपण. त्याचा जो भरपूर मोठा इतिहास आहे तो मी तुम्हाला थोडासा वॉइस ओव्हर करून दाखवतो पुढे. आणि या ठिकाणी आळंदीमध्ये आल्यानंतर स्टे वगैरे करण्याचं काय प्रोसेस आहे सगळी तुम्हाला मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे. तो व्हिडिओ एकदा नक्की बघा खाली. तर इथे आल्यानंतर अगोदर इथे दक्षिणमुखी श्री शनी मारुती मंदिर आहे. तर अगोदर आपण इथे दर्शन घेऊयात आणि नंतर आपण दर्शनाकडे जाऊयात. मारुती मंदिर आहे आणि इकडे शनी मंदिर आहे. दक्षिणमुखी मारुती मंदिर आणि दक्षिणमुखी शनी मंदिर आहे. तर आता इथून आपण मंदिराकडे जाणार आहे. बाकीची माहिती मी तुम्हाला जी काय आहे ती आतमध्ये वॉइस ओव्हर करून सांगूनच भरपूर मोठी आहे, खूप मोठा इतिहास आहे. तर आतमध्ये जाताना या ठिकाणी इकडे एंट्रन्सला दुकाने वगैरे आहेत. या ठिकाणी आपल्याला माऊलींचे हरिपाठे वगैरे जे काही पुस्तकं आहेत ते पुस्तकं वगैरे मिळतात आणि प्रसाद देखील मिळतो या ठिकाणी. आपण आता गेटवरती आलेलं आहे. मेन गेट हे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर आहे आणि याचा दरवाजा आहे. त्या ठिकाणी चप्पल वगैरे काढत आहात जाऊ दर्शनासाठी.
माऊली ज्ञानेश्वरायांची पालखी आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 250 किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात. खूप छान आहे, अगदी घाण वगैरे असं काही नाही आहे. खूप छान मंदिर आहे, एकदा नक्की व्हिजिट करा या भागात आल्यानंतर कधी. आता आपण दर्शन बारीसाठी जाणार होतो, तुम्हाला दाखवतो. भरपूर गर्दी झाली सकाळ सकाळ. संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे आहे. त्यांचा जन्म गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट शालिवाहन शके 1197 रोजी म्हणजे इसवी सन 1275 रोजी आपेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथे झाला. त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे रविवार दिनांक 2 डिसेंबर शालिवाहन शके 1218 म्हणजे इसवी सन 1296 रोजी इंद्रायणी नदीकाठी असणाऱ्या आळंदी जिल्हा पुणे या गावामध्ये त्यांनी संजीवन समाधी घेतली. माऊलींच्या गुरूंचे नाव श्री संत निवृत्तीनाथ महाराज आहे. माऊलींच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आईचे नाव रुक्मिणीबाई कुलकर्णी असे आहे. संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. हा ज्ञानसूर्य मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरातच निवृत्ती सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या तिन्ही भावंडांनी आपापली इहलोकीची यात्रा संपवली. इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळे वेगळे महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि मातोबाची आळंदी या नावाने आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यामध्ये आहेत. ही देवाची आळंदी पुण्यापासून 25 किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधी मंदिर 1570 मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते. पूर्वी कुबेराला त्याच्या संपत्तीविषयी भीती निर्माण झाली. माझ्या संपत्तीवर अनेकांची वक्र दृष्टी आहे, ही संपत्ती सुरक्षित कुठे राहील म्हणून कुबेराने तपश्चर्या सुरुवात केली. कुबेर दंडक अरण्यात म्हणजे या परिसरात आल्यानंतर कुबेराने एक शिवलिंगाची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर अनेक वर्ष त्या शिवलिंगापुढे तपश्चर्या केली, त्याची सेवा केली. त्याची तपश्चर्या पाहून शिवशंकर प्रसन्न झाले व कुबेराला वरदान मागण्यासाठी सांगितले. कुबेराने 3 वरदान मागितले. माझे सर्व धन सुरक्षित राहील अशी जागा द्या. आपण तिथे स्वयंभू रूपाने कायम वास्तव्य करावे व भक्तजनांवर कृपा असावी. माझ्या नावाने त्या भूमीमध्ये तीर्थ प्रवाहित व्हावे. शिवशंकराने तथास्तु म्हणाले. कुबेरा, तू जिथे तपश्चर्या केली व माझ्या शिवलिंगाची तू स्थापना केली, हेच स्थळ उत्तम आहे. तुझी सर्व अलंकावती नगरी घेऊन येथे राहा. कुबेर स्वतःची संपत्ती घेऊन येथे राहिला, तसेच त्याची सर्व अलंकावती नगरी घेऊनच येथे राहिला. म्हणून आळंदीला शास्त्रामध्ये अलंकावती म्हणजेच अलंकापुरी नाव आहे. त्याचे गुप्तधन या जागेमध्ये ठेवले आहे. कुबेर शिवशंकरास म्हणाले, गुप्तधनाला राखणदार कोण? यासाठी स्वयंभू तुम्ही तिथे राहिले पाहिजे. शिवशंकर म्हणाले, ज्या शिवलिंगाची तू स्थापना केली आहे ना, या शिवलिंगात कायमचा मी राहीन. कुबेराने जे शिवलिंग तयार केले आहे तेच आळंदीतील भगवान श्री सिद्धेश्वर होय. सुवर्णपिंपळ वृक्ष देऊळवाड्यात फार पुरातन काळापासून उभा आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आईचे भाग्य या वृक्षामुळे उदयाला आले आणि जगाला 4 सोन्यासारखे मुले मिळाली. अजान वृक्ष हा वृक्ष पवित्र समजला जातो. या वृक्षाची छाया देऊळवाड्यात शतकानुशतके पडली आहेत. याचे मुळी समाधीस्थानात श्री ज्ञानेश्वरांच्या कंठास लागले आणि श्री एकनाथ महाराजांच्या दृष्टांत होऊन त्यांनी ती दूर केली अशी आख्यायिका आहे. येथे भाविक श्री ज्ञानेश्वरांची अखंड पारायणे करतात. तर मित्रांनो, आता खूप छान असं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आणि शक्यतो तुम्ही जे येतात तेव्हा चप्पल गाडीमध्ये किंवा एखाद्या सेफ ठिकाणी ठेवत जावं, कारण माझी तर चप्पल गेलेली आहे. चप्पलीचं काही खरं नाही, ते खूप प्रॉब्लेम आहे. आणि या ठिकाणी इकडे शॉपिंगसाठी म्हणजे खरेदी करण्यासाठी तुम्हाला दुकानं वगैरे आहेत. माऊलींचे फोटो वगैरे या ठिकाणी भेटतात. तर मित्रांनो, दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आता. आणि मंदिराचं टायमिंग हा पहाटे 4 वाजता मंदिर ओपन होतं. 4 वाजल्यापासून
रात्री 10-11 वाजेपर्यंत मंदिर चालू असतं, तोपर्यंत दर्शन घेऊ शकता. आता जवळपास 8:30 वाजलेले तरी खूप ऊन व्हायला लागले आणि मंदिराच्या जवळच इकडे भक्ती निवास देखील आहेत, पण थोडेसे महाग वगैरे असतात ते. आनंदीत आल्यानंतर स्टेसाठी जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कुठे स्टे वगैरे करायचं काय ते. तो एकदा व्हिडिओ तुम्ही चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल सर्व. अगदी कमी किमतीत खूप छान स्वच्छ जागा, असे खूप छान व्यवस्था केली इथे आहे. आळंदीपासून एक इथे 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, जास्त नाही. तर एकदा तो व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. या व्हिडिओसाठी एवढंच, बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.